नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पेरू बागायतदार किरण शेवाळे आणि आपला आज व्हिडिओ अति महत्वाचा होणार आहे. कारण पेरूची सगळ्यात जी महत्वाची जी गोष्ट असती, जे पेरू जे बागायतदार आहेत अशा शेतकऱ्यांना जर आपली बाग जास्त दिवस कशी टिकल आणि त्या बागेचं कसं आयुष्य वाढल, हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ होत आहे. कारण की आमचं स्वतःचं प्रॅक्टिस 8 वर्षापासून आमची ही बाग आहे आणि ह्या बागेचं 8 वर्षापासून एकही झाड मेलं नाहीये. तुम्ही बघू शकता आम्ही त्यासाठी काय करतो, हा अति महत्वाचा व्हिडिओ आहे. साधारण आम्ही ही जी छाटणी आहे, छाटणी झाल्यानंतर आपलं पहिलं पाणी साधारण 9-10 तास पाणी पूर्ण आपण ड्रिपनी बागेला सोडून देत असतो. त्यानंतर पूर्ण छाटणी झाल्यानंतर त्याच्यात पूर्ण काखऱ्या रोटर पूर्ण त्याला पूर्ण बेड करून पूर्ण बागेची स्वच्छता केली जाते. त्यानंतर आपण बागेला साधारण पाण्याच्या दुसऱ्या दिवशी विल्लम प्राईम हे औषध बायर कंपनीचं आपण प्रति झाड 1 मिली प्रमाणे ड्रिंचिंग करत असतो. तुम्ही बघू शकता की आपलं हे जे झाड आहे साधारण 8 वर्षाचं झाड आहे आणि ह्या झाडाची तुम्ही आपण हाईट सुद्धा डेव्हलप ठेवली आहे, कारण की आपला फॉर्म बांधण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपण प्रति झाडाच्या खोडाला आपण ज्या पद्धतीने रिंग करून त्या झाडाला आपण साधारण 2 लिटर पाणी आपण तिथं 2 मिली प्रमाणे आपण त्याला झाडाच्या खोडाला ड्रिंचिंग करतो. आणि 2 झाडाच्या मध्ये म्हणजे ड्रीपवर सुद्धा आपण 1 लिटर विल्लम प्राईम 1 मिली प्रमाणे ड्रिंचिंग करतो. तुम्ही बघू शकता, कारण की झाडाच्या खोडाला जर नेमॅटोडचा प्रभाव असला तर आपले झाड अन्नद्रव्ये ओढत नाहीये. त्यामुळे आपण ह्या पद्धतीने त्याला विल्लम प्राईम ड्रिंचिंग करतो. 2 झाडाच्या मध्ये 1 लिटर पाणी आणि 2 झाडाच्या खोडावरती 2 लिटर पाणी, ह्या पद्धतीने आपण दरवर्षी ह्याचं पूर्ण आपण प्रॉपर नियोजन करत असतो. त्यामुळेच का होईना आपली हा बाग जास्तीत जास्त दिवस ह्या बागेची लाईफ वाढली आहे. कारण की थोडंसं कॉस्टली आहे, पण बागेला हे जीवन द्यायचं काम करत असतं. जय हिंद, जय किसान.